आज जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईच्या संदर्भात मीटिंग घेण्यात आली, परंतु त्यांचे निरोप आम्हाला काल सकाळी मिळाले। एका दिवसात तालुक्याची नाही तर जिल्ह्याची पाणी टंचाईच्या मीटिंगच्या संदर्भात माहिती नसताना प्रथमतः तर त्यांनी तालुका वाईज पाणी याच्या संदर्भात मीटिंग घ्यायला पाहिजे होती, परंतु ते न घेता डायरेक्ट जिल्हा लेवलवर मीटिंग घेतली आणि आता उलट्या पद्धतीने आम्हाला पुन्हा सांगण्यात आलं की तुम्ही आता सर्व तालुका लेवलवरती जे तालुक्याचे तहसीलदार आहे तहसीलदार लेवलला तुम्ही मीटिंग घ्या आणि त्यानंतर त्याचा आढावा सादर करा। ही कुठेतरी उलटी पद्धत या ठिकाणी सुरू आहे। पाणी टंचाई हा या यवतमाळ जिल्ह्यात फार भीषण असा संकट आहे। आम्ही आता आमच्याच भागातला विचार केला तर आता 3 दिवसाअगोदर वारपट झाली आमच्याकडे आणि त्या वारपटमध्ये इलेक्ट्रिक लाईन आणि त्या गावातील आणि शहरातील पूर्ण घरं उद्ध्वस्त झालं, पण अजूनपर्यंत त्याचं जो सर्वे व्हायला पाहिजे होता तहसीलला तो झाला नाही। आम्ही तो प्रश्न मांडला की तुम्ही हा सर्वे आत्तापर्यंत का केला नाही आणि 3 दिवस जेव्हा लाईन बंद आहे तर आपण काय उपाययोजना केल्या त्याच्यावर प्रश्न नाही। 3-3 दिवस 4-4 दिवस पाणी मिळत नाही आमच्या भागात। पाण्याच्या टँकरची सोय कुठंच नाही, ना जिल्हा परिषदला आहे, ना नगरपालिकेला आहे, ना पंचायत समितीला आहे। मी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनाच विचारलं की तालुका लेवलला पंचायत समिती आहे तहसीलदार आहे, कुठंतरी यंत्रणा याच्या आपल्याला पाहिजे आहे जेणेकरून पाण्याची पुरवठा करणार। त्यांनी आम्हाला उत्तर दिले आम्ही त्याचे टेंडर काढू आणि त्याच्यानंतर पाणी पुरवठा करू। आता टेंडर आता एप्रिल महिना संपला, मे महिना येत आहे आणि आता हे अजून टेंडर नाही, पाणी पुरवठा कसा करणार। मागच्या वेळेस असंच एक उदाहरण आम्ही आता त्यांना दिलं की मागच्या वेळेस काही विहिरी अधिग्रहण केल्या होत्या, त्या अधिग्रहण केलेल्या विहिरीचे अजूनपर्यंत त्यांना पैसे मिळाले नाही। हे कधी मिळणार? मागच्या वर्षी जे तुम्ही पैसे दिले नाही तर समोरचे गावातील व्यक्ती तुम्हाला डबल अधिग्रहण कसे करेल? त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं का नाही आता महिनाभरात त्याला पैसे पूर्णतः द्या, त्याच्यानंतर त्यांना नवीन विहिरी अधिग्रहण करा। अशा पद्धतीचे थातूरमातूर उत्तरं आम्हाला या ठिकाणी या मीटिंगमध्ये मिळाले। ठोस अशी उपाययोजना अजूनपर्यंत काही नाही। ही ठोस उपाययोजना या यवतमाळ जिल्ह्यात केली पाहिजे अशी आमची या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे।